नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2 लेक्चर्स आपले ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे झालेले आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आपण स्टार्ट केलाय. पहिल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, त्यानंतर क्लासिफिकेशन पण आपण बघितले. क्लासिफिकेशन मध्ये आपण सगळ्यात अगोदर बघितलं की क्लासिफिकेशन कोणत्या बेस वरती केले. पहिला जो बेस आहे कार्बनचं स्केलेटन, त्यानुसार त्याचे 4 टाइप पडतात. हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन हे टाइप्स बघितले आपण. त्यानंतर ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ऍटम, म्हणजे एखाद्या कंपाऊंड मध्ये हॅलोजन किती अटॅच त्यावर त्याचं क्लासिफिकेशन बघितलंय. त्यामध्ये मोनो बघितलंय, डाय बघितलंय, ट्राय बघितलंय आणि पॉली बघितलंय. ठीक आहे. त्यानंतर आता मोनोचं फर्दर क्लासिफाय केलं. त्याला कशामध्ये क्लासिफाय केलंय आठवतंय? नसेल आठवत तर तुमच्या नोट्स बघा. मोनोला फर्दर क्लासिफाय केलंय वेगवेगळ्या क्लासेस मध्ये, ज्यामध्ये हॅलो अल्केन असेल किंवा ॲलिलिक हॅलाइड असेल, विनिलिक हॅलाइड असेल, बेन्झिलिक हॅलाइड असेल, हॅलो अल्केन असेल आणि हॅलो अरिन्स असेल. ठीक आहे. त्यानंतर आता बघूया हॅलो अल्केन. हॅलो अल्केन, ह्या हॅलो अल्केनला पुन्हा क्लासिफाय केलंय. याचे 3 टाइप्स आहेत. पहिला टाइप प्रायमरी. पहिला टाइप काय आहे? प्रायमरी. दुसरा टाइप आहे काय असेल मग? सेकंडरी. गुड. आणि तिसरा टाइप काय असेल? टर्शरी. तिसरा टाइप काय हो? टर्शरी. ठीक आहे. आता बघा प्रायमरी. प्रायमरी म्हणजे काय? आता मला सांगा, एक स्ट्रक्चर काढतोय मी. या स्ट्रक्चर मध्ये, हे स्ट्रक्चर कशाचं आहे? प्रोपेनचं. या स्ट्रक्चर मध्ये प्रायमरी कार्बन किती आहे? या स्ट्रक्चर मध्ये प्रायमरी कार्बन किती आहे? प्रायमरी कार्बन म्हणजे काय? असा कार्बन की जो कार्बन किती कार्बन अटॅच आहे? फक्त आणि फक्त एकाच कार्बन अटॅच आहे. इथे बघा, हा जो कार्बन आहे, हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे? बघा ना, एकाच कार्बन अटॅच आहे. सो ह्या कार्बनला आपण काय म्हणू शकतो? प्रायमरी कार्बन. प्रायमरी कार्बन म्हणजे काय? असा कार्बन की जो कार्बन फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे, त्या कार्बनला काय म्हणणार? प्रायमरी कार्बन. या कार्बनचा विचार करूया. हा कार्बन ह्या कार्बनला अटॅच आहे आणि हाच कार्बन ह्या कार्बनला सुद्धा अटॅच आहे. सो हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे? 2. सो 2 अँड डिग्री. याला काय म्हणतात? सेकंडरी. हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे, त्याला काय बोलणार? सेकंडरी कार्बन. त्यानंतर हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे? दिसेल सरळ सरळ किती कार्बन अटॅच आहे? एकाच कार्बनला. देअरफॉर हा कार्बन कोणता? प्रायमरी कार्बन आहे. ठीक आहे. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बन काय ते समजलंय? ठीक आहे. आता बघूया प्रायमरी हॅलो अल्केन. प्रायमरी हॅलो अल्केन. मग आता मला सांगा, प्रायमरी कार्बन तुम्हाला कळाला आहे? CH3, CH2, CH2, CH. हा जो क्लोरीन आहे, हा क्लोरीन अशा कार्बनला अटॅच आहे की जो कार्बन फक्त आणि फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे आपण काय बोलणार? प्रायमरी. प्रायमरी कार्बन काय आहे? प्रायमरी कार्बन म्हणजे काय? असा कार्बन जो फक्त किती कार्बन अटॅच आहे? एकाच कार्बनला अटॅच आहे, त्याला काय म्हणतात? प्रायमरी कार्बन. मग जर प्रायमरी कार्बनला हॅलोजन ग्रुप अटॅच असेल, प्रायमरी कार्बनला हॅलोजन जर अटॅच असेल तर त्याला काय बोलणार? प्रायमरी हॅलो अल्केन. कळलंय? त्याला काय बोलणार? प्रायमरी हॅलो अल्केन. म्हणजे जर फंक्शनल ग्रुप कोणता इथे? हॅलोजन X. हा X कुणाला अटॅच आहे? प्रायमरी कार्बनला. त्याला काय बोलणार? प्रायमरी हॅलो अल्केन. प्रायमरीचं समजलंय? ठीक आहे. एक्झाम्पल लिहून घ्या. त्यानंतर बघूया सेकंडरी. सेकंडरी हॅलो अल्केन. आता सेकंडरी मध्ये काय असेल? काही अंदाज? बघा, हा कार्बन कोणता आहे? प्रायमरी. हा कोणता आहे? प्रायमरी. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 1 आणि 1, 2. 2 कार्बनला अटॅच. जर मी इथे आता हॅलोजन अटॅच केला, हॅलोजन अटॅच केलाय कोणत्या कार्बनला? सेकंडरी कार्बनला.
म्हणजे हॅलोजन जर सेकंडरी कार्बनला अटॅच असेल तर त्याला काय बोलणार? सेकंडरी हॅलो अल्केन. समजलंय? जर हॅलोजन कुणाला अटॅच असेल, सेकंडरी कार्बनला अटॅच असेल तर त्याला काय बोलणार? सेकंडरी हॅलो. ओके. त्यानंतर बघूया टर्शरी. टर्शरी हॅलो अल्केन म्हणजे काय? जर हॅलोजन कुणाला अटॅच असेल? टर्शरी कार्बनला. हॅलोजन कुणाला अटॅच असेल? टर्शरी कार्बनला, तर त्याला काय बोलणार? टर्शरी हॅलो अल्केन. बघूया एक्झाम्पल. CH3 CH3 आणि ते काय? X. हा कार्बन बघा, हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे? 1 2 आणि 3. हा कार्बन 1 2 आणि 3 कार्बनला अटॅच आहे. देअरफॉर त्या कार्बनला काय म्हणणार आपण? टर्शरी कार्बन. सो हा कार्बन कोणता आहे? हा टर्शरी कार्बन आहे. हा टर्शरी कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. टर्शरी कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, त्याला काय बोलणार? टर्शरी हॅलो अल्केन. काय बोलणार? टर्शरी हॅलो अल्केन. सो तुम्हाला प्रायमरी हॅलो अल्केन समजलंय, सेकंडरी हॅलो अल्केन समजलंय आणि टर्शरी हॅलो अल्केन समजलंय. प्रायमरीचं एक्झाम्पल इथे पुन्हा CH3 CH2 आणि X. काय ना प्रायमरी बघा, प्रायमरी कार्बन हॅलोजन अटॅच आहे. सेकंडरी कार्बनला कोण अटॅच आहे? हॅलोजन अटॅच आहे आणि ते टर्शरी कार्बनला हॅलोजन अटॅच. ठीक आहे. सो क्लासिफिकेशन मध्ये कोणला काही प्रॉब्लेम? एकदा आपण जरा ब्रीफ मध्ये ओव्हरऑल क्लासिफिकेशन बघूया. एक डायग्राम काढतो मी, तुम्ही पण डायग्राम ड्रॉ करा. पूर्ण क्लासिफिकेशन आपण एकच डायग्राम मध्ये बघूया. कशाचं क्लासिफिकेशन बघतोय? हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. सगळ्यात अगोदर आपण याला 2 टाइप मध्ये क्लासिफाय केलं होतं. कोणत्या बेस वरती क्लासिफाय केलेला? ऑन दी बेसिस ऑफ, सांगा कशाच्या बेसिस वरती? ऑन दी बेसिस ऑफ, आठवतंय का? कार्बन स्केलेटन. आणि दुसरा ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन एटम. नंबर ऑफ हॅलोजन एटम. आता कार्बन स्केलेटन वर किती टाइप पाडले होते? आठवतंय कोणकोणते होते? हॅलो आहे का पुढे? नाही. हॅलो नंतर हाय का? नाही. हॅलो अल्केन. हॅलो काय पुढे? अल्की. देन हॅलो अल्काइन. and last one hello अरिन्स. ठीक आहे. हे कशाच्या बेस वरती बघितलं आपण? कार्बन स्केलेटन वरती. त्यानंतर नंबर ऑफ हॅलोजन एटम ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन एटम. आता हॅलोजन एटम एखाद्या स्ट्रक्चर मध्ये एक हॅलोजन असेल त्याला काय म्हणतात? मोनो हॅलो अल्केन किंवा मोनो हॅलोजन कंपाऊंड. त्यानंतर 2 असेल तर डाय आणि 3 असेल तर काय म्हणतात त्याला? ट्राय और पॉली. ट्राय किंवा पॉली. ठीक आहे. इथपर्यंत बघितलं. त्यानंतर मोनो हॅलोजनला पुन्हा क्लासिफाय केलंय. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हजला पुन्हा क्लासिफाय केलंय. बघूया कोणकोणते टाइप्स आहेत त्याचे. 8वा कोणकोणते होते? सगळ्यात अगोदर हॅलो अल्केन. आणि या हॅलो अल्केनला पुन्हा क्लासिफाय केलंय कशामध्ये? प्रायमरी हॅलो अल्केन. त्यानंतर नंबर 2 काय असेल आता आठवतंय? सेकंडरी हॅलो अल्केन. and number 3 tertiary हॅलो अल्केन. ठीक आहे.
त्यानंतर मोनोचे आणखी टाइप्स कोणते होते? पहिला होता हॅलो अल्केन, दुसरा होता ॲलिलिक हलाइड, ॲलिलिक हलाइड. नंतर बघितला बेन्झीन किंवा बेन्झिलिक, बेन्झिलिक हलाइड. नंबर 4 कोणता बघितलाय? फेनिलिक हलाइड, फेनिलिक हलाइड. नेक्स्ट कोणता होता? हॅलो अल्काइन, हॅलो अल्काइन. अँड लास्ट वन कोणता असेल आता? काय बोललाय? हॅलो अरिन्स, हॅलो. ठीक आहे, हे पूर्ण क्लासिफिकेशन आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. त्याला 2 क्लास मध्ये क्लासिफाय केलंय. ऑन दी बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन आणि दुसरा टाइप काय? ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ऍटम. आता प्रत्येकाचं लक्षात पाहिजे, प्रत्येकाचं पाठ झालं पाहिजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा क्लासिफिकेशन. ऑन दी बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन, कार्बन स्केलेटन कार्बनची चेन कशी किंवा कार्बन कसे वाटायचे त्यावर क्लासिफिकेशन केलंय. काय त्यामध्ये हॅलो अल्किन सिंगल बॉन्ड असेल, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन्स आणि लास्ट हॅलो अरिन्स. त्यानंतर ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ऍटम, नंबर ऑफ हॅलोजन ऍटम म्हणजे हॅलोजनचे किती ऍटम आहेत कंपाऊंड मध्ये? मोनो, डाय अँड ट्राय किंवा पॉली. त्यानंतर मोनोला पुन्हा क्लासिफाय केलंय. मोनोला कसं क्लासिफाय केलं पुन्हा? हॅलो अल्केन, ॲलिलिक हलाइड, बेन्झिलिक हलाइड, फेनिलिक हलाइड, हॅलो अल्काइन आणि लास्ट हॅलो अरिन्स. त्यानंतर पुन्हा हॅलो अल्केनला पुन्हा क्लासिफाय केलंय प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. ठीक आहे, इथपर्यंत क्लासिफिकेशन आपण संपवलंय. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण लिहून घ्या. ठीक. ओके, आतापर्यंत आपण क्लासिफिकेशन बघितलंय. त्यानंतर आपण बघूया नोमेनक्लेचर. काय बोलतो आपण आता? नोमेनक्लेचर म्हणजे नामकरण. म्हणजे काय हो? नामकरण. जसे आपले पण नावं ठेवले जातात त्याप्रमाणे जे काही कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडचे सुद्धा नाव आहेत. त्यांना ते नाव कशा प्रकारे देण्यात आले ते आपण बघूया. ठीक आहे, नोमेनक्लेचरच्या 2 सिस्टीम आहेत. पहिली सिस्टीम कोणती असेल? गुड, कॉमन सिस्टीम. आणि दुसरी काय आहे? आययुपीएसी. आपण मध्ये मी एकदा सांगितलंय कॉमन सिस्टम आणि आययुपीएसी सिस्टीम बद्दल सांगितलं. ठीक आहे, त्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया आययुपीएसी नोमेनक्लेचर. ठीक आहे, आता याच्यामध्ये आययुपीएसी हे जे कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडला कशा प्रकारे नाव दिले? काय नाव दिले हो? हॅलो अल्केन. काय नाव दिले? हॅलो अल्केन. जर अल्किन असेल हॅलो अल्किन, अल्काइन असेल हॅलो अल्काइन. जर अल्किन असेल तर काय नाव आपण? हॅलो अल्केन. जर अल्किन असेल तर अल्किन लिहा येते, अल्काइन असेल तर अल्केन. ठीक आहे, स्वतः बघूया हॅलो. आता या हॅलो मध्ये कोण कोण आहे? हॅलो म्हणजे कोण? हॅलोजन. आता हॅलोजन मध्ये कोण कोण असेल? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आपण नाव कसं लिहितोय? हॅलो. आता फ्लोरीनचं काय लिहिणार? आठवा काय लिहिणार? गुड, काय लिहिणार? फ्लोरो. काय लिहिणार? फ्लोरो. क्लोरीनचं काय नाव येईल? गुड, काय नाव येईल? क्लोरो. ब्रोमीनचं काय नाव येईल? आठवा, व्हेरी गुड, काय येईल? ब्रोमो. आणि आयोडीनचं आयोडो. फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो आणि आयोडो. त्यानंतर इथे कोण असेल तर जो पॅरेंट अल्केन प्रेझेंट असेल त्याचं नाव इथे लिहिणार. इथे लिहिणार या 4 पैकी कोणता प्रेझेंट आहे तिथे हॅलोजन ऍटम तो लिहिणार. फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो 4 पैकी एक असेल तो लिहिणार आणि पुढे लिहिणार अल्केन जो पॅरेंट अल्केन असेल तो लिहिणार. ठीक आहे, सगळ्यात पहिला रूल काय? पहिला रूल काय सांगतोय वाचा. सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ऍटम्स कंटेनिंग हॅलोजन ऍटम. आपल्याला कार्बनची अशी चेन सिलेक्ट करायची. कार्बनची आपण काय सिलेक्ट करतोय? चेन सिलेक्ट करतोय. अशी चेन सिलेक्ट करायची की ज्या चेन मध्ये कोण असेल? हॅलोजन ऍटम प्रेझेंट असेल.
अशी चेन सिलेक्ट करणार ज्या चेन मध्ये कोण प्रेझेंट आहे, हॅलोजन ऍटम प्रेझेंट आहे. आता मला सांगा हॅलोजन ऍटम प्रेझेंट नसेल तर ते अल्किन येईल का? नाही येणार. देअरफॉर आपण अशी चेन सिलेक्ट करणार की ज्या चेन मध्ये कोण प्रेझेंट असेल, हॅलोजन ऍटम प्रेझेंट असेल. आणि काय म्हटलंय, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन म्हणजे पहिली गोष्ट ती चेन कशी पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे, मध्ये कुठे ब्रेक नकोय, कशी पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, लॉंगेस्ट. त्या लॉंगेस्टचा मीनिंग काय, जास्तीत जास्त कार्बन त्या चेन मध्ये असले पाहिजे. जास्तीत जास्त कार्बन त्या चेन मध्ये असले पाहिजे. ती चेन कशी पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे कार्बनची चेन. आणि त्यामध्ये काय पाहिजे, महत्वाचं म्हणजे कोण प्रेझेंट पाहिजे, हायड्रोजन ऍटम. चेन सिलेक्ट केली त्यात हायड्रोजन नाही, चालेल का? नाही चालणार. कोण प्रेझेंट पाहिजे, त्या कार्बनच्या चेन मध्ये नेहमी हायड्रोजन प्रेझेंट पाहिजे. अशीच चेन आपण सिलेक्ट करा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा 1 2 3 4 इथे कार्बनची संख्या किती येते, 4 येते. कार्बनची संख्या किती, 4 आहे. 4 कार्बन असणारा अल्केन कोणता, गुड, कोणता आहे, ब्युटेन. कोणता कार्बन आहे, ब्युटेन. 4 कार्बन असणारा अल्केन कोणता असतो, ब्युटेन असतो. नाव कसं देतो आपण बघा, हॅलो अल्केन, पॅरेंट अल्केन म्हणजे अगोदर कोण लिहिणार, पॅरेंट अल्केन. अल्केनच्या जागी कोणता अल्केन येते बघा, 1 2 3 4 4 कार्बन आहे. 4 कार्बन असणारा अल्केन कोणता असतो, ब्युटेन. देअरफॉर इथे काय लिहिणार आपण, ब्युटेन. काय लिहितो इथे, ब्युटेन. ठीक आहे. अल्केनचं काम संपलंय. आता पुढे कोण आहे, हॅलो. हॅलो माने हॅलोजन. कोणता हॅलोजन आहे तिथे, ब्रोमीन. म्हणजे ब्रोमीन लिहिणार का, ब्रोमीन ब्युटेन चालेल का, नाही चालणार. काय लिहावं लागेल, हॅलो. आता ब्रोमीनचा हॅलो काय येतोय, ब्रोमो. काय येतोय, ब्रोमो. सो काय येते, ब्रोमो. ब्रोमो ब्युटेन. बट हा ब्रोमीन किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. आता नंबरिंग देऊया आपण, 1 2 3 नंबरिंग कशी केली मी, 1 2 3 आणि 4. बघा ही चेन आहे, चेन आहे, कंटिन्युअस चेन आहे. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे कोण आहे, हॅलोजन पण प्रेझेंट आहे, बरोबर आहे. लॉंगेस्ट चेन आहे, त्यामध्ये ब्रोमीन पण प्रेझेंट आहे. बट हे चालेल का, हो नाही चालणार. का, कारण नंबरिंग इकडून स्टार्ट केली, इथून स्टार्ट केली, नंबरिंग चालेल का, नाही चालणार. नंबरिंग कुठून पाहिजे, नेहमी ह्या ब्रोमीनला कमीत कमी नंबर आला पाहिजे. आता हा ब्रोमीन किती नंबरच्या कार्बनला दिसतोय आपल्याला, 4 नंबरच्या कार्बनला. आणखी या चेनला दुसऱ्या प्रकारे नंबरिंग देऊ शकतो. कशा प्रकारे देऊ शकतो, 1 2 3 आणि 4. आता ब्रोमीन बघा किती नंबरच्या कार्बनला दिसतोय, 1 नंबरच्या कार्बनला. आणि जर इकडनं नंबरिंग केली तर तो ब्रोमीन किती नंबरच्या कार्बन आहे, त्याचे 4 नंबरच्या. मग ब्रोमीन कुठे पाहिजे, नेहमी त्याचा नंबर काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे. देअरफॉर किती नंबरिंग घेतली काय करेक्ट आहे, आणि जी नंबरिंग घेतली काय असेल, रॉंग असेल. ठीक आहे. सो नंबरिंग कुठे करा, 1 2 3 आणि 4. आता बघा तुम्ही येथे कट करतोय का, कारण दिस इज अ रॉंग. अशा प्रकारे नंबरिंग करून चालेल का, नाही चालणार. कुठून नंबरिंग स्टार्ट करा, नेहमी जिथे हॅलोजन ग्रुप किंवा कोणताही फंक्शनल ग्रुप असेल त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. ठीक आहे. ब्रोमीन किती नंबरच्या कार्बन अटॅच आहे, 1 नंबरचा. देअरफॉर 1 ब्रोमो. समजलं आता, 1 ब्रोमो. सो पहिला रूल काय, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन एटम कंटेनिंग हॅलोजन ऍटम. पहिली गोष्ट म्हणजे काय सिलेक्ट करतो आपण, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करतोय. आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट पाहिजे, नेहमी हॅलोजन ग्रुप प्रेझेंट पाहिजे. एक्झाम्पल तुम्ही लिहून घेत चला, व्हिडिओ पॉज करून. आता या स्ट्रक्चर मध्ये बघा कार्बन किती आहेत, किती प्रकारे सिलेक्ट करू शकतो आपण, इथून स्टार्ट करू शकतो 1 2 3 4. जर मी इथून सुरुवात केली तर कार्बन किती येत आहे, 1 2 3 आणि 4. 4 कार्बन येत आहे.
जर मी इथून सुरुवात केली, इथून 1 2 3 4 आणि 5, ह्या चेन मध्ये किती कार्बन येत आहे? 5 येत आहे. आणि ह्या चेन मध्ये किती कार्बन येत आहे? 4 येत आहे. मग अशा वेळेस आपण कोणती चेन सिलेक्ट करणार? अशी चेन सिलेक्ट करणार की ज्यामध्ये काय जास्तीत जास्त कार्बन प्रेझेंट असतील आणि चेन कशी पाहिजे? कंटिन्यूअस पाहिजे. बघा ही चेन कशी कंटिन्यूअस आहे. सो ही चेन आपण सिलेक्ट करतो. ठीक आहे. आणि नंबरिंग इथून स्टार्ट करणार, इथून स्टार्ट करणार. जर इथून नंबरिंग दिली 1 2 3, ब्रांच किती नंबरला येते? 3 नंबरला. 4 आणि 5 फंक्शनल ग्रुप जो की हॅलोजन आहे. हॅलोजन किती नंबरच्या कार्बन अटॅच होतोय? 5 नंबरच्या कार्बन. चालेल का असं? नाही. देअरफॉर नंबरिंग कुठून स्टार्ट करणार? इथून. इथून का? कारण जर तुम्ही इथून नंबरिंग स्टार्ट केली तर हॅलोजनचा नंबर काही कमी येईल. देअरफॉर स्टार्टिंग कुठून करणार? स्टार्ट करणार. सो 1 2 3 4 आणि 5. सो एक नंबरच्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. आणि बघा 1 2 3. सो नंबरिंग काय? 1 2 3 4 आणि 5. 3 नंबरच्या कार्बनला काय? ब्रांच आहे, मेथिल ग्रुप अटॅच आहे. ठीक आहे. सो पहिला रूल समजला तुम्हाला. आपण ही चेन सिलेक्ट न करता ही चेन सिलेक्ट का केली? कारण याच्यामध्ये जास्त कार्बन प्रेझेंट आहे. सो पहिला रूल सगळ्यांना समजलाय. रूल लिहून घ्या, एक्झाम्पल पण. त्यानंतर सेकंड रूल बघूया. काय सांगतो सेकंड रूल? पोझिशन ऑफ हॅलोजन ऍटम इज इंडिकेटेड बाय मिनिमम लोकल. म्हणजे हॅलोजनची जी पोझिशन आहे ती कमीत कमी नंबरने दाखवायची. जे की आता बघा हेच एक्झाम्पल मध्ये बघूया आपण. जर इथून बघतोय मी नंबरिंग, जर इथून केली मी आता मी नंबरिंग इथून केली 1 2 3 4 5. इथून काय केलं हो? कारण इथून जर स्टार्ट केलं नंबरिंग इथून दिली तर हॅलोजनचा लोकल, हॅलोजनचा नंबर काय येतोय? कमी येतोय. आपला नंबर नेहमी काय पाहिजे? कमी पाहिजे. म्हणून इथून स्टार्ट केले आणि इथून जर सुरुवात केली तर हॅलोजन किती नंबरला येतोय? 5 नंबरला येतोय. ते चुकीचं आहे. देअरफॉर नंबरिंग नेहमी टू स्टार्ट करा 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आणखी एक्झाम्पल बघूया. हे दोन एक्झाम्पल मध्ये काही चेंज आहे का? नाही. दोन एक्झाम्पल काय सेम. आता मी एक काम करतो, ह्या एक्झाम्पल मध्ये लेफ्ट साइडने नंबरिंग स्टार्ट करतो. चेन कोणती घेणार होता? 1 2 3 4. एकच चेन आहे. 1 2 3 4 एकच चेन आहे. एकतर आता ही एकच चेन आहे. ह्या एका चेनला मी किती प्रकारे सिलेक्ट करू शकतो? एकतर ह्या लेफ्ट साइडने सुरुवात करू शकतो किंवा राइट साइडने सुरुवात करू शकतो. तर लेफ्ट साइडने सुरुवात केली 1 2 3 and 4. एक्झाम्पल तेच. आता मी ते राइट साइडने सुरुवात करतोय 1 2 3 आणि 4. आता ह्या दोन एक्झाम्पल पैकी दोन एक्झाम्पल काय सेम आहे, फक्त नंबरिंग काय केली? वेगवेगळी केली. एका एक्झाम्पल मध्ये लेफ्ट साइडने नंबरिंग स्टार्ट केली, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये राइट साइडने नंबरिंग स्टार्ट केली. आता मला सांगा ह्या दोन पैकी कोणती नंबरिंग बरोबर आहे? दोन प्रकारे नंबरिंग केली आहे, लेफ्ट साइड आणि राइट साइड. दोन पैकी कोणती नंबरिंग करेक्ट आहे आणि कोणती नंबरिंग राइट आहे? हे नाव द्या नंबर 1, नाव द्या नंबर 2. नंबर 1 ची नंबरिंग बरोबर आहे की नंबर 2 ची नंबरिंग बरोबर आहे? कोणती बरोबर आहे? व्हेरी गुड. नंबर 1 ची नंबरिंग काय आहे? बरोबर आहे. बघा ना, क्लोरीन किती नंबरचा कार्बन आणायचे? नंबर 2. आणि इथं बघा 1 2 3. क्लोरीन किती नंबरचा कार्बन आणायचे? नंबर 3. 3 नंबरच्या कार्बनला क्लोरीन अटॅच. मग आता कोणतं करेक्ट असेल? हे का? तर ते क्लोरीनचा नंबर किती येतोय? 2 येतोय आणि ते किती येतोय? 3 येतोय. देअरफॉर नंबरिंग कुठे करणार? लेफ्ट साइड. ठीक आहे. सो दिस इज अन रॉंग. कळालंय? नंबरिंग कुठून स्टार्ट करणार? जिथून हॅलोजनचा कमीत कमी नंबर येईल तिथून नेहमी नंबरिंग काय करणार आपण? सुरुवात करणार. ठीक आहे. दोन रूल तुम्हाला समजले असतील. त्यानंतर थर्ड रूल बघूया आणि लास्ट. Position of branch is indicated by proper number and in alphabetical order. म्हणजे काय म्हणणं आहे? पोझिशन ऑफ ब्रांच, जर त्या स्ट्रक्चर मध्ये ब्रांच असेल, जर त्या स्ट्रक्चर मध्ये काय असेल? ब्रांच असेल, तर त्या ब्रांचला काय करायचं? आपल्याला प्रॉपर नंबर करायचे. त्या ब्रांचचं काय लिहायचं आपल्याला? प्रॉपर नंबर. आणि कशामध्ये लिहायचं ते? अल्फाबेटिकल ऑर्डर. कशाने लिहायचंय? अल्फाबेटिकल ऑर्डर. एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला हेच समजेल. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया. CH3 CH CH CH3. इथे कोणता ग्रुप आहे? मिथिल ग्रुप आहे. इथे बी आहे. आता बघा नंबरिंग कुठून स्टार्ट करा? इथून स्टार्ट करू शकतो किंवा इथून स्टार्ट करू शकतो.
जर मी आता इथून स्टार्ट केले, सगळ्यात अगोदर पहिला रूल नुसार काय सिलेक्ट करणार, चेन सिलेक्ट करणार. अगोदर चेन सिलेक्ट करूया. ही चेन घेता येईल किंवा ही एक चेन घेता येईल किंवा ही एक चेन घेता येईल. एकूण 3 चेन आपल्याकडे प्रेझेंट आहेत. बघूया 1 2 3 4. जर मी ही स्ट्रेट चेन सिलेक्ट केली, जर मी स्ट्रेट चेन सिलेक्ट केली तर किती कार्बन येत आहे, 4 येत आहे. आणि जर ही चेन सिलेक्ट केली, इथून इकडे ही जर चेन सिलेक्ट केली ही वाली, तर बघ कार्बन किती येतात, 1 2 3. किती कार्बन येतात, 1 2 आणि 3. सो हे चालेल का, नाही, कारण ह्या चेन मध्ये 4 येत आहे, इथे किती येत आहे, 3 येत आहे. सो हे काय चालेल का, 3 कार्बन नाही, सो दॅट इज रिजेक्टेड. नंतर बघूया ही चेन सिलेक्ट करू शकतो, ओके. ही चेन सिलेक्ट करू शकतो का, नाही, कारण त्यामध्ये कार्बन किती आहेत, 3 असेल. आता ही चेन बघूया, ही चेन सिलेक्ट करू शकतो का, बघा 1 2 3 4. यात पण किती कार्बन येत आहे, 4 येत आहेत. चालेल, मग 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 दोन्ही पण चेन सिलेक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जे उरलेले ती काय असेल आपली ब्रांच. आता नंबरिंग जर मी इथून सुरुवात केली, 1 2 2 नंबरच्या कार्बनला ब्रांच आहे, ओके गुड. आणि 3 नंबरच्या कार्बनला काय येतंय, हॅलोजन ग्रुप येतोय. पण आपल्या हॅलोजन ग्रुपला काय म्हटलंय बघा, मिनिमम लोखंड. हॅलोजन ग्रुपचा हॅलोजन जिथे अटॅच आहे तो नंबर काय आला पाहिजे, कार्बनचा नंबर काय आला पाहिजे, कमी आला पाहिजे. जर तुम्ही इकडनं सुरुवात करताय, इथून सुरुवात जर केली किंवा इथून जरी सुरुवात केली, बघा 1 2 3 1 2 3. जो ब्रोमीन आहे तो किती नंबरच्या कार्बनला येतोय, 3 नंबरच्या कार्बनला येतोय. आणि जर तुम्ही इकडनं सुरुवात केली, लेफ्ट साइड जर तुम्ही स्टार्ट केलं, तर त्या ब्रोमीन किती नंबरला येतोय, 1 आणि 2 नंबरच्या कार्बनला ब्रोमीन दिसतोय. जर तुम्ही लेफ्ट साइडने सुरुवात केली तर सो राइट मेथड कोणती, मग लेफ्ट साइडने सुरुवात करणार. 1 2 3 आणि 4 एक तुम्ही याला द्या किंवा याला द्या, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 4 नंबर बोलू शकता. आणि दोन्ही ग्रुप कसे सेम, चालेल, ठीक. आता त्याचं नाव लिहूया. ब्रोमीन किती नंबरच्या कार्बन अटॅचचे, 2 नंबरच्या. आययुपीएसी नाव कसं दिलंय आपण, हॅलो अल्केन. हॅलो अल्केन म्हणजे सगळ्यात अगोदर काय लिहिणार, हॅलोजन लिहिणार. कोणता हॅलोजन येते, ब्रोमीन आहे. त्या ब्रोमीनला काय लिहिणार, ब्रोमो. बट किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, नंबर 2. देयरफॉर काय नाव लिहिणार याला, 2 ब्रोमो. 2 ब्रोमो, ठीक आहे. त्याचं काम पूर्ण झालंय. त्यानंतर ब्रांच दिसते का, हो आहे ना, ठीक आहे. ब्रांचेस तर आहे, दिसते ना ब्रांच. चेन मध्ये आहे का ती, नाहीये, चेनच्या साइड आहे. साइड चेन बोलू शकतो किंवा त्याला ब्रांच बोलतात. आता ब्रांच कोणती ब्रांच आहे, हा कोणता ग्रुप आहे, मिथिल ग्रुप आहे. मिथिल ग्रुप किती नंबरच्या कार्बन अटॅच आहे, 3 नंबरच्या कार्बन अटॅच आहे. सो 2 ब्रोमो 3 मिथिल. 2 ब्रोमो 3 मिथिल. आणि ते पॅरेंट अल्केन कोणतं आहे, शेवटी काय देतो आपण, पॅरेंट अल्केनचं नाव. पॅरेंट अल्केन कोण येते, बघा ना, कार्बन किती पॅरेंट चेन मध्ये 4 आहे. देयरफॉर पॅरेंट अल्केन कोणता आला आपला, ब्युटेन. कोणता आलाय, ब्युटेन. आलाय ब्युटेन. समजलं तुम्हाला, माझं सांगतो. हे स्ट्रक्चर आहे, यामध्ये आपण ही चेन सिलेक्ट केली, स्ट्रेट चेन किंवा सिलेक्ट केली. इसका सिलेक्ट केली, ही छोटी नाणी सिलेक्ट केली, कारण कार्बनची संख्या काय पाहिजे, नेहमी जास्त पाहिजे. त्या चेन मध्ये जास्त कार्बन आहे म्हणून ही चेन सिलेक्ट केली. आता नंबरिंग आपण इथे देऊ शकतो किंवा या साइडने देऊ शकतो. या साइडने सुरुवात का केली, कारण ब्रोमीनचा नंबर किती होतोय, इथनं 2 येतोय. तुम्ही इकडनं नंबरिंग केली 1 2 आणि 3. ब्रोमीनचा नंबर किती, 3 येईल. आणि इकडनं 2 येतोय, इकडनं काय येतोय, 2 येतोय, तिकडनं 3 येतोय. मग अशा वेळेस कोणतं सिलेक्ट करणार, ज्याच्यामध्ये नंबर काही कमी येईल, म्हणून आपण लेफ्ट साइडने नंबरिंग केली. सो आणि त्याचा पॅरेंट कोण आहे, कार्बन किती ते 4 आहे. सो पॅरेंट अल्केन कोणता आहे, ब्युटेन. सो लिहिलं ब्युटेन लिहून घेतला. त्यानंतर ब्रोमीन किती नंबरचा कार्बन आहे, 2 नंबरचा. सो 2 2 लिहिलं, ठीक. कोणता आहे तिथे, ब्रोमीन आहे. ब्रोमीनला कसं लिहिता, हॅलो. हॅलो मध्ये काय येतो, ब्रोमो. सो 2 ब्रोमो. आणि ब्रांच कोणती, मिथिल ब्रांच. किती नंबरचा कार्बन आहे, 3 नंबरचा. सो 2 ब्रोमो 3 मिथिल ब्युटेन. 2 ब्रोमो 3 मिथिल ब्युटेन. ठीक आहे, पण सगळ्यांना समजलंय, ओके. लिहून घ्या सर्व, एक्झाम्पल पण लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या.
ठीक आहे. नोमेनक्लेचर आपण रूल्स वगैरे बघितला, तर एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 1 काय असेल नाव सांगेल सगळ्यांना. सगळेचे सगळे रूल यूज करा. पहिला रूल काय, चेन सिलेक्ट केली 1 2 3, इथे एकच चेन दिसते, एकच चेन नंबरिंग काय येऊ शकते 1 2 3 किंवा 1 2 3 दोन प्रकारे नंबरिंग येऊ शकते. आयदर 1 2 3 और 1 2 3 लाईक दिस, दोन प्रकारे नंबरिंग करू शकतो. जर मी अशा प्रकारे नंबरिंग केली काय होईल, 1 2 आणि 3, हा जो क्लोरीन आहे किंवा हा जो Cl आहे, हा Cl किती नंबरच्या कार्बन दिसतोय इथून 3 नंबरचा, आणि ते जर मी अशी नंबरिंग केली Cl किती नंबरच्या कार्बनला अटॅच दिसतोय 1 नंबरच्या. कोणतं प्रेफर करणार, Cl हा जो हायड्रोजन आहे नंबर कसा पाहिजे, कमीत कमी नंबर पाहिजे. मग एक छोटा आहे की 3 छोटा आहे, एक छोटा आहे, मग नंबरिंग कोणती सिलेक्ट करणार, देयरफॉर दिस नंबरिंग इज सिलेक्टेड 1 2 and 3. ही नंबरिंग चालेल का, नाही. बघा तर मग हा क्लोरीन किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, 1 नंबरचा. आययुपीएसी नोमेनक्लेचर कसं केलंय, हायड्रोजन डेरिव्हेटिव्हचं कसं केलंय, हॅलो अल्केन कसं केलंय, हॅलो अल्केन. अल्केन असेल तर अल्केन लिहिणार, अल्किन असेल तर अल्किन लिहिणार, अल्केन असेल तर अल्काइन लिहिणार. ठीक आहे. बघूया काय, हॅलो अल्केन. हॅलो सगळ्यात अगोदर काय लिहिणार, हॅलोजन कोणता आहे, कोणता हॅलोजन लिहिते, क्लोरीन, आणि तो क्लोरीन किती नंबरच्या कार्बनला प्रेझेंट आहे, 1 नंबरच्या. therefore you can write as 1 क्लोरो, आणि कार्बन किती आहेत 1 2 आणि 3 कार्बन असणारा अल्केन कोणता असतो, गुड कोणता असतो, प्रोपेन. सो 1 क्लोरो प्रोपेन, 1 क्लोरो प्रोपेन, किंवा याला तुम्ही फक्त क्लोरो प्रोपेन लिहिलं तरी पण चालेल. आयदर 1 क्लोरो प्रोपेन किंवा क्लोरो प्रोपेन लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया. चैन किती प्रकारे सिलेक्ट करू शकतो, अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे. एकच चैन येते, सो नंबरिंग 1 2 3 किंवा काय होऊ शकते 1 2 3, कोणत्या प्रकारे नंबरिंग करू शकता. आता बघा क्लोरीन जर मी इकडे नंबरिंग केली तरी किती नंबरच्या कार्बन अटॅच आहे 2 नंबरच्या. जर इकडे नंबरिंग केली तरी सुद्धा हा क्लोरीन किती नंबरच्या कार्बन अटॅच आहे 2 नंबरच्या आहे. सो नंबरिंग तुम्ही कशी केली तर काही फरक पडेल का, नाही पडणार. तुम्ही लेफ्ट साइड नंबरिंग केली ते किंवा राईट साइड नंबरिंग केली काहीही फरक पडणार नाही. का, कारण कोणत्याही साइडने जरी नंबरिंग केली तरी सुद्धा Cl क्लोरीन 2 नंबरच्याच कार्बनला अटॅच आहे. देयरफॉर तुम्ही कोणत्याही साइडने सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. नाव काय मग सगळ्यात अगोदर काय लिहिणार, हॅलो कोण येते, क्लोरो, क्लोरीन आहे, सो काय क्लोरो, सो लिहिलं क्लोरो CHLOR क्लोरो. ठीक आहे. हा क्लोरीन किती नंबरचा कार्बन अटॅच आहे 2 नंबरच्या, त्याची पोझिशन काय असेल 2 क्लोरो लिहिलं. त्यानंतर क्लोरीन किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे 2 नंबरच्या कार्बनला आहे, देयरफॉर 2 क्लोरो. पॅरेंट कोण येते, बघा किती कार्बन आहे 3 कार्बन आहे, 3 कार्बन असणारा अल्केन कोणता असतो, प्रोपेन. सो 2 क्लोरो प्रोपेन, 2 क्लोरो प्रोपेन झालंय. सिंपल एकदम. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हे नाव तुम्ही लिहू शकता, आता लिहिता येईल. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या, जमेल ना. बघा ना चेन कोणती, एकच चेन येते, विशेष म्हणजे एकच चेन आहे. त्यानंतर हा जर तुम्ही लेफ्ट साइड नंबरिंग केली 1 2 3, अगोदर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल लिहून घ्या, लिहून घ्या. त्यानंतर तुम्ही नाव देऊन बघा, नोमेनक्लेचर तुम्ही करून बघा, जमेल, सिंपल आहे. सो बघा 1 2 3, ब्रोमिन किती नंबरच्या कार्बन अटॅच आहे 2 नंबरचा, सो 2 ब्रोमो, 2 ब्रोमो, आणि पॅरेंट कोण येते प्रोपेन झाले 2 ब्रोमो प्रोपेन, 2 ब्रोमो प्रोपेन. आता हे जे एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल कुठे आहेत, तुमचे जे नवीन बुक आले त्या बुक मधून मी घेतोय. जे की तुम्हाला अनसॉल्व आहे, तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिले ते मी सॉल्व्ह करून देतोय. आता बुक मध्ये बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहेत, ते तुम्ही एकदा सॉल्व्ह करून बघा. जर काही डाऊट आला, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही विचारू शकता, कमेंट करू शकता. ठीक आहे. हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले नाहीयेत, सो देअर, त्यामुळे मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतोय. इथे बघा आता आपण कशी करणार, त्याचं नाव काय येईल, व्हिडिओ पॉज करून तुम्ही नाव लिहून बघा, ट्राय करा एकदा, त्यानंतर पुढचा व्हिडिओ बघा. केला ट्राय, ठीक आहे, बघूया.
एकतर मी अशी चेन सिलेक्ट करू शकतो किंवा ही चेन सिलेक्ट करू शकतो. हा चेन सिलेक्ट मध्ये जर मी अशी चेन सिलेक्ट केली 1 2 3 कार्बन किती येत आहे? 3 कार्बन येत आहे. किंवा जर अशी चेन मी सिलेक्ट केली कार्बन किती येत आहे? 1 2 आणि 3 तीनच कार्बन येत आहे. मग आता अशी ही चेन सिलेक्ट केली काय किंवा ही चेन सिलेक्ट केली काय काही फरक पडणार आहे का? नाही. का? कारण ही चेन घेतली किंवा ही चेन घेतली तरी काय होतंय? कार्बन किती येत आहे? फक्त 3च येत आहे. 3च कार्बन येत आहे. त्यामुळे ही चेन घेतली तुम्ही किंवा ही चेन घेतली काही फरक पडणार नाही. फक्त फरक केव्हा पडेल? नंबरिंग मध्ये. जर तुम्ही ह्या साईडनी नंबरिंग केली तर आयोडीन किती नंबरच्या कार्बनला येतोय? 3 नंबरच्या. मग चालेल का? हो नाही चालणार. का? कारण जर तुम्ही इथून नंबरिंग स्टार्ट केली तर आयोडीन किती नंबरच्या कार्बनला अटॅच दिसतोय? 1 नंबरच्या कार्बनला. म्हणजे ही नंबरिंग अशी येईल का? 1 2 3 अशी येईल का? हो येईल. अशीच येईल 1 2 3 and not 1 2 3 अशी येईल का? 1 2 3 नाही ना. का? कारण आयोडीन किती नंबरचा कार्बन दिसतोय? 3 नंबरचा. सो अशी नंबरिंग चालेल का? नाही चालेल. ठीक आहे. सो ही नंबरिंग ओके. कोणता फंक्शनल ग्रुप येते? हॅलोजन. कोणता त्यामध्ये? आयोडीन आहे. आयोडीनला कसं लिहिणार मग? आयडो. काय लिहिणार? आयडो. सो आयडो लिहिलंय. ठीक आहे लिहिलंय. बट हा आयोडीन किती नंबरचा कार्बन अटॅच आहे? 1 नंबरचा. देअरफॉर 1 आयडो. त्यानंतर इथे एक ब्रांच प्रेझेंट आहे. बघा ना तुम्ही चेन कोणती सिलेक्ट केली? ही चेन सिलेक्ट केली. हा जो कार्बन आहे या चेनच्या मध्ये येतोय का? नाही येते. मग आता हा पॅरेंट चेन मध्ये येईल का? नाही. चेन मध्ये नाहीच राहतो. सो ही काय आहे? ब्रांच. कोणती ब्रांच आहे? मिथिल ब्रांच. कोणती ब्रांच आहे? ग्रुपचं नाव काय? CH3. कोण असतो? मिथिल. CH4 असेल तर मिथेन. जर अल्केन मधला एक हायड्रोजन कमी झाला तर त्याला काय बोलता? काय बोलता? अल्कीन. मिथेनचा काही मिथिलीन. ठीक आहे. आता 1 आयडो. त्यानंतर आता ब्रांच येते. ब्रांच लिहून ठेवायला लागेल. कोणती ब्रांच आहे? मिथिल. सो लिहिलं मी मिथिल. काय लिहिले? मिथिल. बट हा मिथिल ग्रुप किती नंबरचा कार्बनला अटॅच? 1 आणि 2. किती नंबरचा कार्बन अटॅच आहे? 2. देअरफॉर 2 मिथिल. 1 आयडो 2 मिथिल. आणि ते पॅरेंट चेन कोणती आहे? किती कार्बन आहे पॅरेंट चेन मध्ये? 3 कार्बन आहे. 3 कार्बन असणारा अल्केन कोणता असतो? कोणता असतो? कोणता असतो तर प्रोपेन. सो नाव काय? 1 आयडो 2 मिथिल प्रोपेन. 1 आयडो 2 मिथिल प्रोपेन. ओके. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? नाही. गुड. नेक्स्ट बघूया. या चेन मध्ये एकच चेन आहे. चेन किती आहे? एकच चेन आहे. ठीक आहे. एकमेव चेन इथे प्रेझेंट आहे. सो नंबरिंग तुम्ही एकतर लेफ्ट साइडने स्टार्ट करू शकता किंवा राईट साइड. चेन एकच त्यामुळे चेन सिलेक्ट लगेच झाली. आता प्रॉब्लेम होता फक्त नंबरिंगचा. लेफ्ट साइडने सिलेक्ट करणार की राईट साइडने? क्लोरीन ग्रुप कुठे जवळ येतोय? राईट साइडने. मग नंबरिंग कुठून स्टार्ट करणार? राईट साइड. 1 2 3 आणि 4. किती नंबरिंग काय केली? ही का नाही? 1 2 3 4. कारण ते क्लोरीन किती नंबर येतोय? 4 नंबर येतोय. चालेल का? नाही. तू किती नंबरला येतोय? 1 नंबरला येतोय. देअरफॉर ही नंबरिंग तुम्ही सिलेक्ट करा. ठीक. म्हणजे बघा क्लोरीन किती नंबरच्या कार्बनला आहे? 1 नंबरच्या कार्बनला आहे. लिहा नाव काय? 1 क्लोरो. 1 क्लोरो. ब्रांच आहे की ते? नाहीये. ब्रांच नाहीये. त्यानंतर मग कोण लिहिणार? अल्केन. अल्केन आहे की ते? बघा डबल बॉन्ड दिसतोय. डबल बॉन्ड म्हणजे कोणतं येते? अल्कीन आहे. अल्कीनला कसं लिहिता? अल्कीन डायरेक्टली लिहितं का? हो नाही. डायरेक्टली लिहू शकतो का? नाही. या अल्कीन मध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल? हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड किती नंबरच्या कार्बन आहे ती लिहावं लागेल. आता डबल बॉन्ड किती नंबरच्या कार्बन आहे? बघा 1 2. तो याला पण आहे पण इथं बघा ना नंबर 2. या कार्बनला पण डबल बॉन्ड आहे. म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे तर ते मग तुम्हाला लिहावं लागेल. हा कोणता? अल्कीन आहे. बघा कार्बन किती? 4 आहे. 4 कार्बन असणारा अल्कीन कोणता? कोणता? ब्युटीन. गुड. कोणता आहे? ब्युटीन. या ब्युटीनला कसं लिहिता? ब्यूट. त्यानंतर काय लिहिणार? बॉन्ड किती नंबरच्या कार्बनला आहे? बघा इथं बघा 1 आणि 2. 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. सो ब्यूट 2 आणि पुढे काही इन किंवा इन. ब्यूट 2 इन. सर नाव देत आहे का? फंक्शनल ग्रुप कोणता आहे? हॅलोजन आहे. किती
किती नंबरचा कार्बन आहे तो 1 क्लोरो. एक नंबरचा कार्बन therefore 1 क्लोरो. ब्रांच आहे का नाही, मग डायरेक्ट काय लिहिणार आता पॅनल अल्केन, पण इथे कोण आहे अल्केन डबल बॉन्ड आहे. सो ब्यूट. त्यानंतर किती नंबरचा कार्बनला डबल बॉन्ड आहे 2 नंबरच्या कार्बनला. therefore ब्यूट 2En. काय आता काय ना डाऊट आहे 2 लिहिलंय 3 का नाही. 3 नंबरच्या कार्बनला पण काय डबल बॉन्ड आहे, बट आपण कोणतं सिलेक्ट करणार ज्याचा नंबर काय असेल कमी असेल. सो 2 हा छोटा आहे. therefore ब्यूट 2En. कळाले सगळ्यांना. ठीक आहे. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल बघूया. ही कोणती रिंग आहे बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगला डायरेक्ट कोण अटॅच आहे Br. कोण अटॅच आहे Br. याला काय बोलू शकतो आपण ब्रोमो बेन्झीन. काय बोलू शकतो ब्रोमो बेन्झीन किंवा 1 ब्रोमो बेन्झीन. ब्रोमो बेन्झीन किंवा 1 ब्रोमो बेन्झीन. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे थांबतोय. सगळे एक्झाम्पल्स लिहून घ्या, प्रॉपरली लिहा. जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू. ठीक आहे. थांबू इथे. धन्यवाद. घरीच राहा, सुरक्षित राहा. ओके. आणि तुम्हाला केमिस्ट्रीचे पीडीएफ दिलेले आहेत, बुक्सचं पीडीएफ दिलंय, डाउनलोड करून घ्या. त्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर ओपन करा. त्या चॅप्टर मध्ये नोमेनक्लेचर दिलेले आहे, सॉल्व्ह करून जे दिलेले आहेत ते तुम्ही ट्राय करा. नाही जमलं तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. जे अनसॉल्व्ह होते ते मी सॉल्व्ह करून दिले. धन्यवाद.